ओके. सो आय थिंक सगळेजण सांगतात की त्यांना मराठीमध्ये पाहिजे. मेजॉरिटी लोक ओके. आय थिंक सगळेच मराठी म्हणतात. ठीक आहे, चालेल. मग आपण मराठीमध्ये बोलूयात. मराठी इंग्लिश असं मी स्विच करेन. आणि फॉर सम रिझन माझा कॅमेरा काही चालू होत नाहीये, सो आय एम सो सॉरी अबाउट दॅट. परत जॉईन करायला त्यात वेळ जाईल, सो आय वोंट डू दॅट राईट नाव. सो या, ठीक आहे. आपण आता सुरुवात करूयात. गुगल माय बिझनेस शी रिलेटेड आपलं हे सेशन आहे. आणि गुगल माय बिझनेस संदर्भात आपण काही बेसिक माहिती जाणून घेणार आहोत. बेसिकली गुगल माय बिझनेस काय आहे, त्याचे उपयोग काय आहेत, कशासाठी प्रत्येक उद्योजकाला गुगल माय बिझनेस गरजेचा आहे, अँड हाऊ यू कॅन make sure that you use Google My Business to the best of your advantage. So we will go through all these details आणि आपण असं करूयात की फर्स्ट फर्स्ट फ्यू मिनिट्स आय विल स्पीक अँड देन आपण क्वेश्चन अँड आन्सर्स कडे सुद्धा लेटर ऑन जाऊया. सो लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन विथ ऑल ऑफ यू. Okay, I hope this presentation is visible to everyone. You can see this. Okay. Okay. येस सर. येस, ठीक आहे, ठीक आहे. या, सो या, विल स्टार्ट. सो एक जस्ट 2 मिनिटं घ्या आणि रीड दिस कार्टून. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कार्टून. आय विल जस्ट गिव्ह यू एव्हरी वन मिनिट टू गो थ्रू दिस. आणि हे कार्टून गुगल बेसिकली काय आहे हे एका एका कार्टून मध्ये तुम्हाला कळून येईल. सो जस्ट आय विल गिव्ह यू 1 मिनिट टू रीड दिस. या, सो दिस इज द रियालिटी की एक कार्टून मधलं एक कॅरेक्टर म्हणते की गुगलला काय सगळंच माहिती आहे असं काही नाहीये. काही असे विषय आहेत ज्याबद्दल गुगलला माहित नाहीये. आणि मग दुसरं कार्टून म्हणतं की असे कोणते विषय आहेत जे गुगलला माहित नाहीये. आणि शेवटी त्याचं उत्तर आहे की हे तुम्ही गुगललाच विचारा, की त्याला कशातलं काय माहित नाहीये. सो बेसिकली या कार्टूनचा जिस्ट असा आहे की गुगलला सगळं माहितीये आणि गुगल इज व्हेरी पॉवरफुल. ठीक आहे. सो आता आपण प्रत्येकानं गुगल वापरलेलं आहे. ठीक आहे. सो क्विकली मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगा किंवा तुम्हाला अनम्यूट करून बोलायचं असेल तर सांगा. तुम्ही जेव्हा गुगल वापरता तेव्हा कशासाठी गुगल वापरता? काय 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 तुम्ही सर्च करता गुगलवरती? बिंदास सांगा. तुम्ही काय जे काही सर्च करता, तुम्ही कशासाठी तुम्ही गुगल वापरता? एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल तर त्याच्यातला एखादा शब्द टाईप करून लगेचच त्याची इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतो. करेक्ट, म्हणून गुगल इन्फॉर्मेशन वापरतो. साठी. बरोबर. शब्द म्हणजे आपण असं म्हणू का की शब्दांचे अर्थ डिक्शनरी सारखं गुगल वापरतो आपण, असं हा, म्हणू शकतो डिक्शनरी आपण? सारखं पण आणि त्याच्याबद्दलची अजून ऍडिशनल माहिती जी आपल्याला नाही ती ऍडिशनल माहिती मिळवण्याकरता गुगल वापरतो. करेक्ट. सो आपण असं म्हणूयात की एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन साठी आपण गुगल वापरतो, रिव्ह्यूज साठी वापरतो. करेक्ट. येस. मॅप्स येस. साठी. एकदम बरोबर. एनिथिंग रिलेटेड टू स्टडी और इन्फॉर्मेशन. परफेक्ट. ऍड्रेस साठी आपण वापरतो गुगल. बरोबर आहे. एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आय थिंक दॅट्स दिस आन्सर सम अप्स एव्हरीथिंग. राधिका मॅम जे म्हणल्यात की एनिथिंग अँड एव्हरीथिंग याच्यासाठी आपण गुगल वापरत असतो. सो आता बेसिकली आपण प्रत्येकानं गुगल वापरलेलं आहे. पण मग आत्ताच्या सेशनचा उपयोग काय? मग सगळ्यांनाच गुगल माहिती आहे किंवा सगळेच जण गुगल वापरतात, तर मग आजचं सेशन कशाला हवंय? तर आजचं सेशन हे गुगल मधला एक सब टॉपिक आहे ज्याचं नाव आहे गुगल माय बिझनेस. सो आजचं सेशन हे त्यासाठी आहे. गुगल माय बिझनेस म्हणजे नक्की काय?
गुगल मॅप बिझनेसचे फायदे काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर आजचं सेशन आपल्याला महत्वाचं आहे. सो गुगल मॅप बिझनेस बेसिकली हे एक फ्री टू यूज टूल आहे. ठीक आहे. हे गुगलचं स्वतःचं एक टूल आहे. इट इज स्पेशली यूज फॉर स्मॉल बिझनेस ओनर्स. म्हणजे गुगलने जेव्हा हे सुरू केलं तेव्हा त्याचं पर्पज आहे की स्मॉल बिझनेस ओनर्स साठी हे टूल उपयोगाचं आहे. आणि हे टूल कशासाठी वापरायचं तर मॅनेज युअर ऑनलाईन प्रेझेन्स क्रॉस गुगल. ठीक आहे. म्हणजे गुगल सर्च किंवा गुगल मॅप्स. ठीक आहे. यासाठी तुम्ही गुगल मॅप बिझनेस वापरू शकता. आता कोणीतरी उत्तर दिलं होतं की मॅप्ससाठी तुम्ही गुगल वापरता. ठीक आहे. सो एक्झॅक्टली तुम्ही गुगल मॅप बिझनेस वरती जेव्हा तुमचा अकाउंट क्रिएट करता तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्ही गुगल मॅप वरती सुद्धा तुमचा प्रेझेन्स येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अराउंड मी सर्चेस. आता अराउंड मी सर्चेस काय असतात आपण हे जस्ट टर्म लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर आपण याच्याबद्दल थोडंसं बघूया की अराउंड मी सर्चेस म्हणजे काय. आणि इफ यू व्हेरीफाय युअर बिझनेस इन्फॉर्मेशन यू कॅन हेल्प कस्टमर्स फाइंड युअर बिझनेस. ठीक आहे. सो युजली कसं होतं तुम्ही सगळेच जण बिझनेस ओनर्स आहात राईट. प्रत्येक जण कस्टमर शोधत असतो. करेक्ट. पण गुगल मॅप बिझनेस एक असं टूल आहे जिथे कस्टमर्स तुम्हाला शोधतात. करेक्ट. कस्टमर्स तुम्हाला शोधत असतात. करेक्ट यामिनी मॅडम. नियर पेट्रोल पंप, नियर हॉटेल. करेक्ट करेक्ट. आपण ते नक्की काय असतं आपण अजून थोडंसं पुढे जाऊन बघूयात. सो गुगल मॅप बिझनेस एक असं टूल आहे जिथे कस्टमर्स तुम्हाला शोधतात आणि ते तुमच्यापर्यंत येतात. ठीक आहे. सो आपण एक सॉरी एकच मिनिट सॉरी. बऱ्याच जणांचे कॅमेरे ऑन आहे त्यांना ऑफ करायला सांगा. एकच मिनिट द्या मला. इथं माझं थोडस अडकतंय. एकच मिनिट द्या. आय विल. ओके. मला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीन दिसते ना माझी तुम्हाला अजून पण सगळ्यांना? हो हो दिसते दिसते. ओके ओके. ठीक आहे. ठीक आहे. सो आपण आता पटकन एक काहीतरी सर्च करूयात गुगल वरती आणि बघूयात आपण की काय रिझल्ट येते. लेट्स से मी कर्वेनगर एरियामध्ये राहतो पुण्यामध्ये. सो लेट्स से मला बेकरी हवी आहे. मला केक खरेदी करायचा आहे. सो आय से चॉकलेट केक शॉप इन कर्वेनगर पुण्याचा माणूस. पुणे. ठीक आहे. मी सर्च केलंय की चॉकलेट केक शॉप इन कर्वेनगर पुणे. ठीक आहे. आणि हे माझ्यासमोर एवढे सगळे ऑप्शन्स येतात. ठीक आहे. मी मोर प्लेसेस वरती गेलो. मला हे सगळे डिटेल्स दिसत आहेत. हे सगळे दुकानं मला दिसत आहेत इथे. सो बेसिकली दुकानं काय आहेत हे प्रोफाईल्स कुणी क्रिएट केलेत हे गुगलने नाही क्रिएट केलेले आहेत. हे त्या त्या बिझनेसने क्रिएट केलेले प्रोफाईल्स आहेत. आणि हे प्रोफाईल्स म्हणजेच त्या व्यवसायाचं गुगल मॅप बिझनेसचं अकाउंट आहे. ठीक आहे. आणि मग इथे तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन टाकू शकता. आता तुमचे फोटोज तुम्ही इथे टाकू शकता. हे तुम्ही बघितलं हे सगळे त्यांनी छान त्यांच्या प्रॉडक्टचे फोटोज टाकले. 214+ फोटोज त्यांनी इथे टाकले. मे बी हे त्यांनी टाकलेले असतील, त्यांच्या कस्टमर्सनी टाकलेले असतील. सो हे त्यांचे प्रॉडक्टचे फोटोज आहेत. इथे तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज दिसत आहेत. कुणीतरी मगाशी सांगितलं होतं रिव्ह्यूज साठी म्हणून तुम्ही गुगल युज करता. सो इथे रिव्ह्यूज आहेत. सगळ्यात वरती तुम्हाला इथे गेलात तर तुम्हाला डिरेक्शन दिसतीये. सेव्ह करू शकता तुम्ही म्हणजे फ्युचर यूज साठी तुम्हाला ते युज करता येतं. शेअर ऑप्शन वरती तुम्ही गेलात तर तुम्हाला हे लोकांसोबत शेअर करता येतं. आणि कॉल ऑप्शन वरती गेलं तर डिरेक्टली तुम्ही त्या दुकानासोबत कनेक्ट होऊ शकता. इथे ओव्हरव्ह्यू दिसतो. ओव्हरव्ह्यू मध्ये काय काय आहे तर पहिले अर्थातच रिव्ह्यूज दिसतात. दुसरं इथं तुम्हाला दिसतं त्या शॉपचा कम्प्लीट पत्ता. ओपनिंग आवर्स काय त्यांचे ते कधी कधी ओपन असतात.
ते तुम्हाला इथं दिसतंय, फोन नंबर दिसतात. सो बेसिकली एखाद्या कस्टमरला जर का तुमच्याकडून काही खरेदी करायचं असेल, तर जी काही बेसिक इन्फॉर्मेशन त्या कस्टमरला लागणार आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगल मॅप बिझनेस वरती एकाच पेज वरती तुम्हाला दाखवता येते. आणि हा गुगल मॅप बिझनेसचा सगळ्यात मोठा फायदा आहे. सो विल कम बॅक टू दॅट सर्च अगेन, आणि आपण आता थोडंसं गुगल मॅप बिझनेसकडे परत जाऊयात. सो दोज हू हॅव नॉट क्रिएटेड देअर गुगल मॅप बिझनेस अकाउंट, तुम्ही मी एक लिंक देतोय आता चॅटबॉक्स मध्ये, मी एक लिंक पेस्ट करतोय. सो ज्यांनी ज्यांनी अकाउंट क्रिएट केलेलं नाहीये, तुम्ही ही लिंक वापरून ते अकाउंट क्रिएट करू शकता. आणि आपण एक अकाउंट करूयात. मी एका लिमिट पर्यंत तुम्हाला दाखवू शकतो ते अकाउंट कसं क्रिएट करायचं. त्याच्या आधी थोडीशी आपण माहिती घेऊयात गुगल मॅप बिझनेसची, अँड देन अगेन वी विल कम बॅक टू अकाउंट क्रिएशन. ठीक आहे. सो बरं, कोणाचा गुगल मॅप बिझनेसचा अकाउंट नाहीये आता, कोणीच क्रिएट केलेलं नाहीये कधी आधी, असं कोणी आहे की तुमचा गुगल मॅप मी बिझनेसचा आहे. अकाउंट नाहीये? हो, मी पण नाही केलं. नाही केलंय. ओके ओके ओके, यू डोंट हॅव सच अकाउंट. अच्छा, ओके, बऱ्याच लोकांचं नाहीये. ठीक आहे, लेट्स डू वन थिंग. तुम्ही माझ्यासोबत हे सायमल्टेनियसली करू शकता, किंवा तुम्ही आधी बघून घ्या आणि मग एक एक स्टेप कशी फॉलो करायची ते तुम्हाला कळेल, अँड देन तुम्ही नंतरही हे अकाउंट क्रिएट करू शकता तुमचं. तुम्हाला माझ्यासोबत करायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबतही करू शकता. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण एक अकाउंट क्रिएट करूयात गुगल मॅप बिझनेसचा. मी माझ्या नावानं लेट्स से आपण आता केक साठी सर्च केलं होतं. सो आपण परत एक तसंच एक असा कुठलाही बिझनेस नाहीये, मी जस्ट एक डेमो म्हणून तुम्हाला अकाउंट क्रिएट करून दाखवतोय. सो तेजस केक शॉप. ठीक आहे, हे माझ्या बिझनेसचं नाव असेल. आता मजा अशी आहे, फाइंड अँड मॅनेज युअर बिझनेस. मी इथे माझ्या बिझनेसचं नाव टाकलं. ठीक आहे, पण माझा बिझनेस नाहीच आहे गुगलवरती, मग इथं माझं नाव टाकून काहीच होणार नाही. मग काय करावं लागेल मला? ऍड युअर बिझनेस टू गुगल. सो इथे नाव टाकून उपयोग नाहीये, मागं घ्यायचं इथनं, इथं काही करायचं नाही. तुमचा अकाउंट नाहीये, सो ऍड युअर बिझनेस टू गुगल वरती क्लिक करायचं. ठीक आहे, आणि मग हे असं पेज ओपन होतं, स्टार्ट बिल्डिंग युअर गुगल प्रोफाईल. ठीक आहे, बिझनेस नेम आपण घेऊया सॉरी, तुम्ही तेजस. जी लिंक दिली होती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे येतं ना सगळं? येस, करेक्ट करेक्ट. सो ती बिझनेस लिंक नेम मी जरा माझं परत टाकले. ती लिंक जरा परत एकदा दाखवता का? ओके, एक मिनिट, एक आय विल गो एकच. अगेन. हा. ठीक आहे, मी हे बघा, ही लिंक मी कॉपी केली इथनं, जी मी चॅटबॉक्स मध्ये सुद्धा पाठवलेली आहे. वाटल्यास मी परत एकदा ही लिंक चॅटबॉक्स मध्ये देतो. अच्छा, कुणीतरी पाठवलेली आहे. अच्छा, साहिल पाठवली, थँक्स साहिल. ठीक आहे, ही लिंक मी ओपन केली की, ठीक आहे, हे पेज ओपन होतं. ठीक आहे, ओके आता ओके. तुमचं अकाउंट नाहीये, सो व्हॉट यू नीड टू डू इज ऍड युअर बिझनेस टू गुगल. हे खाली इथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ह्याच्यावरती तुम्ही हा. क्लिक करा. मी ऍक्च्युली सगळ्यांना ओके. काय सजेस्ट करेन ना, तुम्ही आधी बघून घ्या. हे अजिबात हा. डिफिकल्ट नाहीये, एकदम इझी ओके. आहे. तुम्हाला तुमची फक्त इन्फॉर्मेशन तिथे अपलोड करायची. एकदा बघून घ्या, आणि देन मग तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात. कारण जर तुम्ही माझ्यासोबत करत बसलात आणि जर का काही मिस झालं तर आपल्याला परत मागे यावं लागेल. सो इन्स्टेड कसं करायचं ते बघून घ्या. एकदम सिम्पल आहे. तुम्ही व्हॉट्सअपचं सगळ्यांनी अकाउंट क्रिएट केलं असेल, साधारण तसंच आहे, फक्त काही ऍडिशनल अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड करायची. सो या विंडोवरती आल्यानंतर विल क्लिक ऑन ऍड युअर बिझनेस टू गुगल. ठीक आहे, इथून देन इथे आपण केक बिझनेसचं नाव टाकूयात, तेजस केक शॉप. मी असं टाकलेलं आहे. बिझनेस कॅटेगरी बेकरी अँड केक शॉप. मग तुमचे जे बिझनेस कॅटेगरी असेल ते तुम्ही इथे टाकायची, सर्च करायचं, अँड देन ती बिझनेस कॅटेगरी तिथे आल्यानंतर ती सिलेक्ट करायची. ठीक आहे, बिझनेसचं नेम टाकले, बिझनेसची कॅटेगरी टाकली. नेक्स्ट, डू यू वॉन्ट टू ऍड अ लोकेशन कस्टमर्स कॅन विजिट लाईक अ स्टोर ऑर अ ऑफिस. म्हणजे तुमचं लोकेशन आहे का, तुमचं शॉप आहे का की जिथे कस्टमर्स येऊ शकतात. कारण बऱ्याच जणांचे बिझनेसेस ऑनलाईन असतात, किंवा बऱ्याच जणांचे बिझनेसेस हे घरनं असतात. सो अर्थात तुम्हाला कस्टमर्स तुमच्या घरी आलेले नको आहेत एनी टाइम. तुमचं दुकान असेल तर तिथे कधीही कस्टमर्स तुमच्याकडे आले तर तुम्हाला चालणार आहे.
पण घरी कधी पण कस्टमर आले असं नकोय आपल्याला. सो इथे तुम्ही सिलेक्ट करा की तुमचा जर का होम बिझनेस असेल, घरातनच करत असाल तुम्ही आणि कस्टमर्स तुमच्याकडे आलेले एनी टाइम तुम्हाला नको असतील, तुम्ही नो सिलेक्ट करा. ठीक आहे. किंवा ऑनलाईन बिझनेस असेल, नो सिलेक्ट करा. जर का तुमचं ऑफिस असेल, काही शॉप असेल, कुठलं लोकेशन असेल जिथे कस्टमर्स येऊ शकतात तुमचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस घ्यायला, तर यू शुड क्लिक ऑन येस. तर आपण आता येस वरती क्लिक करू. नेक्स्ट. ठीक आहे. एंटर युअर बिझनेस ऍड्रेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. हा बिझनेस ऍड्रेस एकदम डिटेल्ड मध्ये लिहिला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फक्त बिल्डिंगचं नाव आणि काय एरियाचं नाव लिहिलं असं अजिबात चालणार नाही. हा ऍड्रेस तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे लँडमार्क मेन्शन करायचंय, काही शॉप नंबर असेल तर तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे, बिल्डिंगचं सोसायटीचं नाव मेन्शन करायचंय, रस्ता कोणता आहे, एरिया कोणता आहे, जवळ काही लँडमार्क आहे का, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचंय. ठीक आहे. सो आपण आता इथे ऍड्रेस टाकूयात. लेट्स से हा फेक ऍड्रेस आहे, असा कुठलाही ऍड्रेस नाहीये. सो लेट्स से शॉप नंबर 10. आपण नाव देऊयात या सोसायटीला काहीतरी गणेश अपार्टमेंट. ओके. नियर लेट्स से नल स्टॉप कर्वे नगर. ठीक है. ओके. ऑनलाईन बिझनेस रिगार्डिंग ऍड्रेस. येस, वी विल कम टू इट. ओके. ऑनलाईन बिझनेसचं काय करायचं मी सांगतो. ठीक आहे. नियर नॉल स्टॉप कर्वे नगर. ठीक आहे. तुम्ही तुमचा ऍड्रेस मोठा असेल, तुम्ही एखादी ऍडिशनल लाईन पण इथे ऍड करू शकता. गरजेचं नाहीये, पण एकाच लाईन मध्ये तुम्हाला ते ऍड करता येतं. इन केस सेकंड लाईन तुम्हाला टाकायची असेल, यू कॅन ऍड दॅट. सिटी पुणे. पिनकोड मी टाकलाय 411052 माझा पिनकोड. अँड देन स्टेट वॉज महाराष्ट्र. ठीक आहे. सो कीप दिस इन माइंड. ऍड्रेस तुम्हाला एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये सबमिट करायचा आहे. नेक्स्ट. ओके. आता काय करतो गुगल ना, गुगल तुम्हाला विचारतं की हे खाली काही ऑप्शन आहेत. ठीक आहे. यातला तुमचा कोणता बिझनेस आहे का. ठीक आहे. कारण काय याचं गुगल असं का विचारतं, तर तुम्ही डुप्लिकेट पेज क्रिएट करत नाही आहात ना, याची गुगलला खात्री करून घ्यायची असते. म्हणजे एकाच ऍड्रेसवरती मल्टिपल बिझनेसेस नाही आहेत ना, याची गुगलला खात्री करून घ्यायची असते. सो आपला हा कोणताच बिझनेस नाहीये. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचं अकाउंट क्रिएट करत असता त्यावेळेला नन ऑफ दीज असं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. हा कोणताही बिझनेस आपला नसणार आहे. तुमच्या इथे सुद्धा असे ऑप्शन्स येतील काही. सो नन ऑफ देम आर युअर बिझनेसेस. करेक्ट. सो क्लिक ऑन नन ऑफ दीज. हे गुगल करत असतं बिकॉज दे वॉन्ट टू अवॉइड डुप्लिकेट पेजेस. ठीक आहे. सो नन ऑफ दीज वरती मी क्लिक केलंय. हा कोणताही माझा बिझनेस नाहीये. आणि आय क्लिक ऑन नेक्स्ट. हा. अगेन आता हे अतिशय महत्वाचं. ठीक आहे. सो आय वुड सजेस्ट एव्हरी वन टू जस्ट फोकस ऑन दिस राईट नाव. आणि जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट कराल त्यावेळेला एकदम काळजीपूर्वक यू शुड डू दिस. वेअर आर यू लोकेटेड. ठीक आहे. आपण आता ऍड्रेस टाकलेला आहे, पण गुगलवरती, गुगल मॅप वरती जेव्हा तुम्ही काही सर्च करता तेव्हा तुम्हाला फक्त ऍड्रेस दिसत नाही, तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दिसतं, जे यूज करून आपण ऍड्रेस शोधत असतो. सो आता जेव्हा तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकलाय त्याच्यानंतर पण गुगलला हे माहिती करून घ्यायचं असतं की तुमचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. ठीक आहे. आय थिंक समवन इज डुईंग समथिंग विथ द स्क्रीन, सो आय रिक्वेस्ट यू टू नॉट डू दॅट. ठीक आहे. सो आता याच्यात काय करायचं असतं, ऍडजस्ट वरती मी क्लिक करणार आणि हा जो हे ऍड्रेस आहे ना, हा ऍड्रेस असा मूव्ह होतो. ठीक आहे. मी झूम करू शकतो. ठीक आहे. गुगल तुम्हाला हे जे बलून आहे ना गुगलचा रेड कलरचा, हा बलून ते तुमच्या एरियामध्ये आणतात. ठीक आहे. आणि आता तुम्हाला हा कर्सर मूव्ह करून एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे हे तुम्हाला दाखवायचं असतं. ठीक आहे. एक्झॅक्ट लोकेशन तुमचं कुठे आहे. ठीक आहे. आपण आता हे झूम आउट करूयात. लेट्स से आपण नर्स्टॉपला आपण गेलो होतो, सो विल गो टू नर्स्टॉप. ठीक आहे. नर्स्टॉप 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 राजाराम चौक इथं आला.
हा, एक मिनिट हा. आपण नो स्टॉप शोधूयात. नो स्टॉप कुठे आहे? नो स्टॉप, करेक्ट, इथे नो स्टॉप आहे. आता लेट्स से नो स्टॉपला माझा बिझनेस एक्झॅक्टली कुठे आहे. आपण असं समजूयात की रांकाव ज्वेलर्स जे आहे ना, त्याच्या शेजारी माझा बिझनेस आहे. नॉनस्टॉपचा रांका ज्वेलर्स आय थिंक सगळ्यांना माहिती असेल. सो असं समजूयात की रांकाव ज्वेलर्सच्या शेजारी आहे माझा बिझनेस. सो आता जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट कराल ना, त्यावेळेला ते लँडमार्क्स तुम्हाला युजफुल होतात. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही तुमचा पत्ता टाकाल तेव्हा तुमच्या इकडचे लँडमार्क्स सुद्धा तुम्हाला दिसायला लागतील. आणि हे बघा, हे सगळे डिटेलमध्ये तुम्ही जेवढं झूम करत जाल तेवढं डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं दिसत जातं. ठीक आहे. सो लेट्स से रांकाव ज्वेलर्सच्या शेजारी माझं दुकान आहे आणि मी करेक्ट इथं येऊन तो बलून थांबवला. सो इथे एक्झॅक्टली माझं हे लोकेशन आहे. आलं लक्षात? हे माझं लोकेशन आहे. तुम्ही हे असा हा कर्सर मूव्ह करू शकता. ठीक आहे. मी परत एकदा दाखवतोय कसं करायचं. रिसेट म्हणायचं, पत्ता टाकल्यानंतर पुढच्या तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर हा असा ऍड्रेस तयार होतो. याचा पर्पज असा आहे, तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे हे पिन पॉइंट करायचंय. टेक युअर टाइम. हे करताना वेळ लागला तरी चालेल, कारण हे खूप महत्वाचं असतं. कारण हाच तो गुगल मॅपचा ऍड्रेस आहे जो बघून लोक तुमच्याकडे येणार आहेत. सो टेक युअर टाइम. इथे तुम्ही प्लस वरती क्लिक केलं तिथल्या की झूम होतं, मायनस वरती क्लिक केलं की झूम आउट होतं. ठीक आहे. आणि लेफ्ट क्लिक करायचं की हे असं मूव्ह होतं. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, झूम करायचंय, आजूबाजूचे आपले लँडमार्क्स काय आहेत ते बघायचं, राईट क्लिक करून हा मॅप असा मूव्ह करायचा आणि जिथे एक्झॅक्ट लोकेशन आहे तुमच्या शॉपचं तिथे तुम्हाला नेऊन हे मॅप्स तिथं लिव्ह करायचंय आणि डन म्हणायचंय. ठीक आहे. डन म्हणालात तुम्ही की तिथे जाऊन तो तुमचा तो ऍड्रेस तिथं पक्का होतो. ठीक आहे. सो आपण आता कुठे गेलो होतो? स्टॉपला होतो ना आपण आता. एक मिनिट. ठीक आहे, लोड होत आहे. कोथरूड कोथरूड कोथरूड. अरे नस्टॉप कुठे गेला? आता आपण शोधत होतो. डेक्कन जिमखाना इकडे आहे. नस्टॉप. ठीक आहे. ओके. हे नस्टॉप आलं आणि आपण आता रांका ज्वेलर्सच्या इथे, करेक्ट, रांका ज्वेलर्सच्या मी असं म्हणलं की माझा ऍड्रेस आहे रांका ज्वेलर्सच्या शेजारी. सो मी झूम करत चाललोय आणि मी इथे येऊन माझा मॅप फिक्स केलाय आणि मी डन म्हणालो की तिथे माझा ऍड्रेस तो पक्का होतो. ठीक आहे. सो तुम्हाला लक्षात ठेवायचंय तुमच्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स कोणत्या आहेत आणि मग तिथे कोणत्या बिल्डिंगच्या मध्ये, शेजारी, समोर, माग तुमचा ऍड्रेस आहे तिथं नेऊन तुम्हाला तुमचा तो जे ते बलून आहे तो ऍड्रेस तिथं फिक्स करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट म्हणायचंय. ठीक आहे. आता डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरीज ऑर होम अँड ऑफिस विजिट्स? हे तुम्ही करत असाल तुम्ही येस म्हणू शकता, नसाल करत तर नो म्हणायचं. सो आपण काही ते करत नाही असं आपण असून करूयात आणि नेक्स्ट वरती क्लिक केलं. ओके. असा व्हॉट कॉन्टॅक्ट डिटेल्स डू यू वॉन्ट टू शो युअर कस्टमर्स? सो तुमचा इथे फोन नंबर तुम्ही टाकू शकता. मी काहीतरी एक रॅन्डम आता लिहितोय नंबर. तुम्ही फोन नंबर टाका. वेबसाईट असेल तुमची, तुम्ही वेबसाईट तिथे तुमची टाकू शकता. स्किप म्हणतो मी आता हे. ओके. नाव आय विल स्टॉप हिअर बिकॉज आता इथे व्हेरिफिकेशन करायचंय आणि असा कोणताही बिझनेस नाहीये तेजस केक शॉप नावाचा कर्वे रोडला. सो मी काही हा बिझनेस रजिस्टर करू शकत नाही. आता हे व्हेरिफिकेशन काय आहे आणि हे व्हेरिफिकेशन वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे जे आपण आता केलं हे सगळं काही तुमच्या कस्टमर्सना तेव्हाच विजिबल होतं ज्याला तुम्ही तुमचा बिझनेस व्हेरीफाय करता. ठीक आहे. तर व्हेरीफायचे ऑप्शन्स आधी बरेच यायचे. आता एक बिझनेस व्हिडिओ म्हणजे काय, तर तुम्हाला एक व्हिडिओ करायचा आहे तुमच्या लोकेशनचा. ठीक आहे. जिथं तुमचा बिझनेस आहे, ठीक आहे, त्याचा तुम्हाला एक सराउंडिंगचा एक तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे.
आणि तो व्हिडिओ तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तो तुम्ही अपलोड केला की गुगल मग तो व्हिडिओ प्रोसेस करायला दे टेक सम टाइम, आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी तुमचा बिझनेस व्हेरीफाय होऊन जातो. ठीक आहे. एकदा का तुमचा बिझनेस व्हेरीफाय झाला त्याच्यानंतर मग ही अशी तुमची प्रोफाईल दिसायला लागते गुगल मॅप बिझनेसची. ठीक आहे. आणि हे व्हेरिफिकेशन का महत्वाचं आहे याचं कारण, ज्या काही गुगलच्या ज्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, जे काही इम्पॉर्टंट टूल्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी यूज करता येतात, ते अनलेस अँड अंटिल यू रजिस्टर अँड गेट युअर बिझनेस व्हेरीफाईड, ते ऑप्शन्स अवेलेबल होत नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू गेट युअर बिझनेस व्हेरीफाईड. ठीक आहे. सो आपण विल कम बॅक टू दिस पीपीटी आणि जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत गुगल मॅप बिझनेसच्या. ओके, द व्हिडिओ विजिबल असेल का नंतर? ओके, हा एक लोकेशन ऑन ठेवायचे का? नाही, व्हिडिओ तुम्ही मोबाईल वरती व्हिडिओ काढायचा. ठीक आहे. आणि तो इथे अपलोड करायचा. दॅट्स इट. तुम्ही लोकेशन ऑन नाही ठेवलं तरी चालणार आहे. इन केस गुगल तुम्हाला म्हणत असेल की लोकेशन ऑन ठेवा, तुम्ही लोकेशन ऑन करू शकता. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन, काय एक प्रश्न होता, व्हेरिफिकेशनसाठी आपण जो अपलोड तो व्हिडिओ विजिबल असेल का नंतर? नाही. सो बेसिकली तो व्हिडिओ कुठेही शेअर होत नाही. ठीक आहे. तुमच्या प्रोफाईलवरती तो व्हिडिओ दिसणार नाही. एकदा का गुगलने तो व्हिडिओ व्हेरीफाय केला की झालं, तो कुठे तुमच्या प्रोफाईलवरती दिसणार नाहीये व्हिडिओ. ठीक आहे. माझा बिझनेस मी घरातूनच करते, सो व्हिडिओ कोणता करायचा? ओके. सो या केसमध्ये मॅम, जर का तुम्हाला तुमच्या घरी कस्टमर्स येणं हे जर का तुम्हाला अपेक्षित असेल, तर मग या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्या बिल्डिंगच्या बाहेरचा व्हिडिओ तुम्ही एखादा घेऊ शकता. पण जर का तुम्हाला कस्टमर्सनी तुमच्याकडे येणं अपेक्षित नसेल, सिन्स तुम्ही घरनं बिझनेस करताय म्हणून मी तुम्हाला हे म्हणतोय, तर या केसमध्ये तुम्ही ऍड्रेस जो विचारतात ना, तिथे नो म्हणून मग तुम्ही पुढचं करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन ऑनलाईन बिझनेस जरी असला तरी व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे, आपण जे व्हेरिफिकेशन करतोय ते तुमचा बिझनेस व्हेरिफिकेशनसाठी आहे, बिझनेस ऍक्च्युली आहे हे दाखवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही तुमच्या लोकेशनचा व्हिडिओ काढल्यानंतर तो व्हिडिओ कुठेही गुगल शेअर करणार नाहीये. इट इज जस्ट टू मेक शुअर दॅट यू ऍक्च्युली हॅव अ बिझनेस ओव्हर देअर. ठीक आहे. त्यामुळं तुमचा ऍड्रेस हा तुम्ही व्हिडिओ काढल्यानंतर ऍड्रेस दिसायला लागेल असं होणार नाहीये. ठीक आहे. आय एम अ लोन कन्सल्टंट, सो डोंट नीड एनीवन टू कम टू माय हाऊस. ठीक आहे. मग तुम्ही डिरेक्टली सिलेक्ट करू शकता की मला लोकेशन नकोच आहे, देर इज नो ऍड्रेस. जिथं आपण मागे इथं आलेलो ना आपण, हो हो, आलं 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 लक्षात. करेक्ट, तिथे तुम्ही माझा हो हो ऍड्रेस नाही असं सांगू शकता. हो हो, आपण करेक्ट. एकच बिझनेसचा मल्टिपल लोकेशन दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. यू शुड हॅव वन बिझनेस हो विथ वन लोकेशन. इन केस तुमच्या मल्टिपल ब्रांचेस असतील तर मग त्या केसमध्ये तुम्ही सेपरेट अकाउंट क्रिएट करून मग तिथे तुम्ही लिहू शकता की दिस इज अ ब्रांच. 360 अँगल व्ह्यू कसा दाखवते? मला क्वेश्चन नाही कळलं. एका लोकेशनवर दोन बिझनेस गुगल मॅप सेट होऊ शकतात का? सेट झाल्यानंतर देर इज अ चान्स दॅट गुगल विल ऑर मे सस्पेंड वन ऑफ द अकाउंट्स. ठीक आहे. जर का दोन लोकेशन वरती एकच बिझनेस असेल, दोन लोकेशन म्हणजे कसं, एकच बिल्डिंग आहे, एकच शॉप नंबर आहे, त्या केसमध्ये म्हणते मी. आता एका बिल्डिंग मध्ये मल्टिपल बिझनेसेस नक्कीच असतात. सो तुम्ही जर का एकच शॉप नंबर, एकच बिल्डिंग असं सगळं टाकलं तर देर इज अ चान्स की गुगल एखादा त्यातला बिझनेस सस्पेंड करू शकता. म्हणजे इन दॅट केस मग तुम्हाला ते अपील करावं लागेल. I have two businesses under one company, so is it okay to two services in one Google account? करू शकता तुम्ही. यस, जर का दोन्ही तुमच्या बिझनेसेस रिलेटेड असतील, ओके, तर तुम्ही ते करू शकता. से फॉर एक्झाम्पल तुमचा एक बिझनेस आहे टूर मॅनेजमेंटचा. ठीक आहे. तुम्ही टूर नेता. आता मी तुमचं स्वानुभव जर्नीज असं तुम्ही नाव दिलंय, सो म्हणून मी हे उदाहरण देतोय की एक तुमचा बिझनेस आहे, तुम्ही टूर्स नेता. ठीक आहे. आणि दुसरा एक तुमचा बिझनेस आहे, तुम्ही तिकीट बुकिंग पण करता. नॉट नेसेसरी मला फक्त तिकीट पाहिजे तुमच्याकडनं, तर तो बिझनेस पण तुम्ही करता. सो दोन रिलेटेड बिझनेस असतील, तुम्ही एका अकाउंटवरती ते दाखवू शकता. तुम्ही डिस्क्रिप्शन जेव्हा तुमच्या बिझनेसचं तुम्ही द्याल त्यावेळेला तुम्ही ते लिहू शकता. ऑनलाईन क्लासेस असतील तर
ऑनलाईन क्लासेस असतील, ऍड्रेस नाही असं तुम्ही टाकू शकता आणि तुमचा बिझनेस फक्त ऑनलाईन आहे, यू कॅन शो दॅट. माझा ऑनलाईन रेट अग्रीमेंटचा बिझनेस आहे, कोथरूड बेस्ड, बट मला हिंजवडी हडपसरला क्लायंट कसे करायचे. ओके. सो या केसमध्ये ना सर, तुमचा ऑनलाईन बिझनेस आहे. सो देर इज समथिंग कॉल्ड कीवर्ड. ठीक आहे, कीवर्ड्स आपण याला म्हणतो. ओके, कीवर्ड्स. सो तुम्हाला ना गुगल मॅप बिझनेस वरती पोस्ट करावे लागतील. ठीक आहे, आणि ते कसं करायचं मी सांगेन. सो तुम्हाला पोस्ट करावं लागतं गुगल मॅप बिझनेस वरती, जसं आपण फेसबुक वरती करतो, इंस्टाग्राम वरती करतो, तसंच गुगल मॅप बिझनेस वरती सुद्धा तुम्हाला पोस्ट करावे लागतील. आणि या पोस्ट करताना तुम्हाला मेन्शन करावं लागेल की तुम्ही यू प्रोव्हाइड सर्व्हिसेस इन हिंजवडी, यू प्रोव्हाइड सर्व्हिसेस इन हडपसर, या एरियामध्ये सुद्धा तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता. हे तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. एकच मिनिट. माझ्या बिझनेसचा ऍड्रेस चेंज झालाय तर ते कसं चेंज करायचं? सो यू कॅन गो टू एडिट आणि मग तिथे तुमच्या बिझनेसचा तुम्ही ऍड्रेस चेंज करायचा. परत मॅप वरती तुम्हाला नवीन लोकेशन टाकावं लागेल आणि इन दिस केस तुम्हाला बिझनेस परत एकदा व्हेरीफाय करावा लागेल. त्याशिवाय मग तो दिसणार नाही, तुम्हाला बिझनेस व्हेरीफाय करावा लागेल. ओके, एडिट कुठनं करता येईल? ओके, एडिट करण्यासाठी यू कॅन गो टू, हे जेव्हा तुम्ही तुमचं गुगल ओपन करता तेव्हा तुमच्या फोटोच्या बाजूला तुम्हाला असे डॉट डॉट्स दिसतील. हा क्लिक ऑन हा. दॅट. तिथे बिझनेस प्रोफाईल मॅनेजर असा ऑप्शन दिसतो. इफ यू क्लिक ओके. ऑन दिट, तुम्ही जे जे बिझनेस मॅनेज करता ते इथे सगळे तुम्हाला दिसायला लागतील. हा. ठीक आहे. सो आता हे ओके. देआसराच बिझनेस पेज आहे आणि असं तुम्हाला पेज दिसतं. ओके. ठीक आहे. आणि जेव्हा ते तुमचं स्वतःचं पेज असतं तेव्हा इट सेज यू मॅनेज दिस प्रोफाईल असं इथे लिहिलेलं असतं. सो ओके. इट ओके. मीन्स ते पेज तुम्ही मॅनेज करता. ओके. ओके. येस, थँक्यू. Okay. How many photos we should upload on Google page? As many as you want. There is no limit. जेवढे तुम्ही फोटोज अपलोड कराल जास्त तेवढं चांगले. देर इज नो लिमिट. फक्त मेक शुअर की फोटोज चांगले आहेत. रॅन्डम फोटोज अपलोड नाही करायचे. यू कॅन सिलेक्ट गुड क्वालिटी पिक्चर्स आणि मग ते तुम्ही अपलोड करू शकता. ओके, देन एक मिनिट मी क्वेश्चन्स परत घेतो. Mine is B2B trading of cleaning products, but I don't keep any products in office. Okay. असं अरे मॅम, बेसिकली ना गुगल मॅप बिझनेस तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता, पण गुगल मॅप बिझनेसचा मेन जे त्याचं फोकस आहे तो B2C आहे. ठीक आहे. B2B बिझनेससाठी यू कॅन कीप अन अकाउंट, देर इज नो हार्म. ठीक आहे, म्हणजे तुमचं नुकसान काही होणार नाही जर का तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट केलं तर. ठीक आहे. पण आता सिन्स तुमचं ऑफिस आहे, तुम्ही ऑफिसमध्ये नसाल ठेवत, पण तुमचं ऑफिस आहे, सो तरी तुम्ही एखादं अकाउंट क्रिएट करू शकता तुम्ही. आणि तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही स्पेसिफिकली मेन्शन करू शकता की तुम्ही B2B बिझनेस करता. ठीक आहे, असं तुम्ही मेन्शन करू शकता. सो हाऊ मेनी बिझनेस फोटोज मी ते सांगितलं. मोबाईल नंबर ऍड नाही होत आहे. ओके. सो ऍड नाही होते म्हणजे नक्की इश्यू काय होतं सत्यम सर? म्हणजे काय तो नंबर ते ऍक्सेप्ट नाही करत आहेत का काय होतं? कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मेक दिस शुअर की तुम्ही अक्रॉस ऑल प्लॅटफॉर्म तुमच्या सगळ्या बिझनेसेससाठी एकच नंबर वापरताय. ठीक आहे, म्हणजे फेसबुक वरती जो नंबर आहे तोच नंबर तुमच्या वेबसाईट वरती पण आहे. वेबसाईट वरती जो नंबर आहे तोच गुगल मॅप बिझनेस वरती सुद्धा आहे. कारण काय होतं, गुगल चेक्स दिस आणि मग याच्यात त्यांना डिस्क्रिपन्सीज वाटल्या तर ते तो नंबर ऍक्सेप्ट करत नाही. सो इन केस तुमची वेबसाईट असेल किंवा तुमचं फेसबुक पेज असेल तर मेक शुअर की तुम्ही एकच नंबर सगळीकडे ठेवताय. एकच मोबाईल नंबर आणि एकच वेबसाईटने किती बिझनेस लोकेशन करू शकतो, युजली एकच. ठीक आहे. तुम्ही डुप्लिकेट परत परत नंबर वापरला, देर इज अ चान्स गुगल मग तो सस्पेंड करू शकतो. ठीक आहे, देर इज अ चान्स. मी असं म्हणत नाही होतच, पण देर कुड बी द व्हायलेशन झालं तर गुगल कॅन सस्पेंड दॅट. कुड यू प्लीज लेट अस नो अबाउट गुगल ऍडव्हर्टाइजमेंट? ओके. सो गुगल ऍडव्हर्टाइजमेंट हा कम्प्लिटली वेगळा विषय आहे. गुगल मला ऍड्स एक हा जो विषय विचारायचं होतं. आहे हा कम्प्लिटली वेगळा आहे. सो डेफिनेटली आपण दर महिन्याला वेगवेगळ्या टॉपिक्स वरती सेशन्स घेत असतो. सो आपण डेफिनेटली एक सेशन
मला कधीतरी एक अरेंज विचारायचं करूयात होतं विच सर. विल टॉक अबाउट गुगल ऍडव्हर्टाइजमेंट. इज समवन सेइंग समथिंग? मला एक विचारायचं होतं. बोला ना सर. माझा बिझनेस ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे मी गुगलला. हा. म्हणजे 2016लाच केलेला आहे. ओके. पण माझा क्वेश्चन असा होता की समजा आता मी राहतो अकोल्यामध्ये, आयलंड प्रोजेक्ट. तर समजा संगमनेर झालं, नाशिक झालं, तर त्या लोकेशनला आपण कसं शेअर करू शकतो का ठीक आहे. तिथल्या कस्टमरला किंवा तिथल्या लोकांना हम्म. आपला बिझनेस दिसू शकतो? ओके. सो मला तुमचं नाव नाही कळलं सर, कारण माझ्या इथे प्रेझेंटेशन ओपन, दुसरी स्क्रीन ओपन आहे ना. तुमचं नाव काय म्हणाल? माझं नाव राहुल अनिल ढोक. अच्छा. सो राहुल सर, नावाने रजिस्टर आहे माझा बिझनेस. ओके ओके ओके. सो राहुल सर, ऍक्च्युली गुगल मॅप बिझनेसचा उपयोग आहे ना, हा मगाशी आपण जे बोलत होतो सुरुवातीला की अराउंड मी सर्चेस. ठीक आहे. सो गुगल मॅप बिझनेसचा प्रायमरी उपयोग हा आहे की तुमच्या आजूबाजूला जे तुमचे कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही कसे दिसाल. ठीक आहे. म्हणजे आता माझा बिझनेस हा कर्वेनगर मध्ये आहे. ठीक आहे. सो कर्वेनगर एरियामधले किंवा कर्वेनगरच्या बाजूचा जो एरिया आहे, ठीक आहे, जे त्याच्या लागून जे एरिया आहेत त्यातले कस्टमर्स मला कसे मिळतील किंवा त्या भागामध्ये माझ्या कस्टमर्सना, जे पोटेन्शियल माझे कस्टमर्स आहेत त्यांना मी कसा दिसेल, हा गुगल मॅप बिझनेसचा उपयोग आहे, सगळ्यात मोठा उपयोग. ठीक आहे. आणि गुगल मॅप बिझनेसचा हेच पर्पज आहे की या एरियातला जो माझा पोटेन्शियल कस्टमर आहे त्याला माझा बिझनेस दिसला पाहिजे. त्यामुळं म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे, फक्त सरांसाठी नाहीये, फॉर एव्हरी वन. गुगल मॅप बिझनेसचा उपयोग हा तुम्हाला तुमच्या एरियातल्या तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्स पर्यंत पोहोचण्यासाठी होणार आहे. ठीक आहे. गुगल मॅप बिझनेस चालू करून, गुगल मॅप बिझनेस वरती अकाउंट क्रिएट करून यू विल नॉट रीच कस्टमर्स बियॉन्ड युअर सिटी किंवा बियॉन्ड युअर डिस्ट्रिक्ट. कारण हेच पर्पज आहे गुगल मॅप बिझनेसचं, की माझ्या एरियातल्या कस्टमर्स पर्यंत मी कसा पोहोचेन. आणि त्यासाठी गुगल मॅप्स, मी जे मगाशी म्हणत होतो की गुगल मॅप्स वरती यू शुड, आय मीन यू शुड बी व्हेरी केअरफुल की गुगल मॅप्स वरती तुम्ही लोकेशन टाकताय किंवा ऍड्रेस तुम्ही कसा टाकताय, कारण तुमच्या आजूबाजूचे कस्टमर्स तुमच्याकडे येणार आहेत. ठीक आहे. सो अराउंड मी सर्चेस साठी हे फार महत्वाचे. आता मी जसं स्टार्टिंगला सर्च केलं होतं की चॉकलेट केक इन कर्वेनगर, कर्वेनगर हा माझा एरिया आहे. सो आता हे कर्वेनगर मधले शॉप्स मला सगळे दिसते. असेच कस्टमर्स जेव्हा तुम्हाला सर्च करतील त्यावेळेला ते दिसलं पाहिजे. सो हा गुगल मॅप बिझनेसचा पर्पज आहे. ते सर. बिझनेसचे रजिस्ट्रेशन झालेले हवे का? नॉट नेसेसरी. नसेल तुमचा बिझनेस रजिस्टर तरी काही प्रॉब्लेम नाही. आपला लोगो टाकता येतं का? यस, डेफिनेटली. मंगेश, लोगो टाकलाच पाहिजे. आणि पुढं मी येणार आहे त्याच्याबद्दल की आपला लोगो हा यू हॅव टू ऍड, ते खूप गरजेचं आहे. आधीच्या पत्त्यावर अकाउंट्स काउंटर सेल होता, पण त्याच पत्त्यावर ऑनलाईन करायचा असेल तर बदल करता येतो का? उत्कर्षा, मला प्रश्न कळला नाही तुमचा. सो तुम्ही एकदा प्रश्न समजा मला एक्सप्लेन केला तर बरं होईल. रिव्ह्यूज कसे इन्क्रीज करायचे? आय विल कम टू दॅट. एकच उद्योग दोन ठिकाणी ऍड झाला आहे तर पहिले अकाउंट बंद कसे करावे? पहिले अकाउंट बंद करण्यासाठी देर इज वन ऑप्शन वेर यू कॅन डिलीट ऑर सस्पेंड युअर प्रोफाईल. सो त्या केसमध्ये तुम्हाला या तुमच्या पेजवरती तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे तुम्ही सर्च केलं बिझनेस प्रोफाईल सेटिंग्स मध्ये, यू विल फाइंड दॅट ऑप्शन समवेअर ओव्हर हिअर. किंवा मग यू गो टू हे जे डॉट्स आहेत या डॉट्स वरती तुम्ही जा, बिझनेस प्रोफाईल मॅनेजर वरती क्लिक करा, अँड देन ऑल प्रोफाईल्स विल बी एबल टू सी ओव्हर हिअर. सो जे प्रोफाईल तुम्हाला डिलीट करायचे किंवा सस्पेंड करायचे ते प्रोफाईल सिलेक्ट करून यू कॅन टेक द अप्रोप्रिएट ऍक्शन. किती लेनचा व्हिडिओ चालतो आणि बिझनेस नेमचा बोर्ड लागतो का लोकेशनवर? असेल तर उत्तम आहे. सेकंड असे कुठं त्यांनी मेन्शन केलेले नाहीये. जस्ट मेक शुअर की तुमचं सराउंडिंगचे सगळे एरिया तिथे कव्हर होत आहे व्यवस्थित. सो अशी काय लेंथ तिथं अशी स्पेसिफिक काही गुगलने मेन्शन केलेली नाहीये. एक ईमेलवर किती बिझनेस रजिस्टर करता येतात आणि होमस्टे चेन बिझनेस साठी कसे रजिस्टर करता येईल? सस्पेंडेड डिलीट झाला बिझनेस प्रोफाईल रिकव्हर करता येईल. एका ईमेलवरती युजली एकच बिझनेस रजिस्टर करावा, डुप्लिकेट होण्याचे चान्सेस असतात. सो एक बिझनेस असेल
तर एकच ईमेल आय डी तुम्ही स्पेसिफिकली त्याच्यासाठी वापरा. होमस्टे चेन बिझनेससाठी कसे रजिस्टर करता येईल? सो तुम्ही अकाउंट तुमचं क्रिएट केलं की यू कॅन मेन्शन की दिस इज, म्हणजे जे तुमचं डिस्क्रिप्शन आहे बिझनेसचं, ते तुम्ही काय बिझनेस आहे तुमचा ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकता. आणि सस्पेंडेड डिलीट झालेलं बिझनेस प्रोफाईल रिकव्हर करता येतं का? सो गुगलकडनं ते सस्पेंड झालं असेल तर देर आर टू ऑप्शन्स दॅट यू कॅन डू. नंबर वन इज तुम्हाला अपील करता येतं. सस्पेंड जिथं झालेलं असतं तिथेच तुम्हाला ऑप्शन दिसतो की यू कॅन अपील, आणि तुम्ही गुगलला रिक्वेस्ट करू शकता की इट इज अ मिस्टेक, सो प्लीज रिइन्स्टेट माय बिझनेस. नाही झालं, गुगलने ते रिइन्स्टेट नाही केलं, तर आय थिंक द बेस्ट ऑप्शन कुड बी तुम्ही नवीन प्रोफाईल क्रिएट करा. कारण गुगलचे काही व्हायलेशन झाले तर दे टेक व्हेरी स्ट्रिक्ट ऍक्शन. But I do all business over India. That is fine. If you do all over, you do business all over India, that is fine. सर गुगलचा पर्पज काय आहे? तर आजूबाजूच्या लोकांना तुमचा बिझनेस दिसला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट इज द मेन पर्पज ऑफ गुगल. अदर मेंबर्स प्लीज म्यूट ऑडिओ. या, थँक्यू सोनाली मॅम. आपला बिझनेसचा किती लोकांनी सर्च केलाय कळू शकतो ना? डेफिनेटली कळू शकतो. आय विल कम टू दॅट. मनीषा मॅम, आपण नावं कळत नाहीत आपल्याला, पण आपल्याला एरियाज नक्की कळतात. मी हे सांगेन, इन्साइट्स नावाचा एक प्रकार असतो जो तुम्हाला ही अशी सगळी डिटेलमध्ये माहिती देतो की किती लोकांनी सर्च केलंय, सर्च केल्यानंतर काय रिझल्ट आलाय. नावं कळत नाहीत आपल्याला. मी बिबवेवाडीमध्ये असते, बट मला कोथरूडच्या जास्त ऑर्डर्स असतात. सो कोथरूडमध्ये जास्त पोटेन्शियल कस्टमर आहेत. ते कसं करायचं मग ऍड्रेसचं? ओके. सो आय थिंक व्हॉट मस्ट बी हॅपनिंग इज तुमचा सो तुमचा बिझनेस ऑलरेडी, आय डोंट थिंक तुमचा बिझनेस रजिस्टर्ड आहे. सो इन दिस केस तुम्ही ऍड्रेस ठेवा तुमचा बिब्बेवाडीचा, पण तुम्हाला बिब्बेवाडीतनं पण कस्टमर्स येतील. सी, आय थिंक तुम्हाला जास्त ऑर्डर्स आता कोथरूडमधनं येतात. सो कोथरूडमध्ये तुमचा जो ग्राहक आहे इट इज सेट ओव्हर देअर. ठीक आहे, तुमचा बिझनेस तिथं सेट आहे. यू आर ऑलरेडी गेटिंग कस्टमर्स फ्रॉम कोथरूड. सो बिब्बेवाडीमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा नवीन तुमचा अकाउंट सुरू करून बिब्बेवाडीचा ऍड्रेस द्याल, बिब्बेवाडीपर्यंत सुद्धा तुम्हाला बिझनेस यायला लागेल. सो इट्स अन ऍडव्हान्टेज ऍक्च्युली. ओके, 30 सेकंड पेक्षा जास्त असावा. जस्ट राईट. ग्रेट. थँक्यू कांचन मॅम. वेअर टू फाइंड इनसाइट्स? येस, आय विल शो दॅट टू यू. पैठणी प्रोडक्ट्सचा आहे, उद्यम झाले आहे. ओके ओके. आय थिंक, हा रश्मी मॅम, तुमचा प्रश्न काय होता? एक मिनिट, मी तुमचा प्रश्न शोधतोय काय होता. तुमचा प्लीज प्रश्न एकदा परत टाकू शकता रश्मी मॅम? वरती तुम्ही लिहिला होता, पण आय थिंक मला तो, हा सॉरी, राहू दे मिळाला. अच्छा, बिबवेवाडीचा तुम्हीच विचारलंय का? ठीक आहे ठीक आहे. मग ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला कोथरूडमधनं आता ऑलरेडी येत आहे. तुम्ही ऍड्रेस तुमचा टाकला बिबवेवाडीचा, तर बिबवेवाडीमधनं सुद्धा तुम्हाला कस्टमर यायला लागतील. सो इट्स अन ऍडव्हान्टेज. ओके. सो आय विल जस्ट पॉज हिअर. आपण क्वेश्चन्स परत एकदा क्वेश्चन्स कडे येऊयात. आय विल गो टू बेस्ट प्रॅक्टिसेस ऑन गुगल, आणि देन अगेन ऍट द एंड ऑफ द सेशन वी विल कम बॅक टू क्वेश्चन्स. ठीक आहे. ओके. सो प्रॉडक्ट कॅटलॉग आणि सर्व्हिस लिस्टिंग. ठीक आहे. सो व्हेरिफिकेशन झालं की त्याच्यानंतर मग तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स तिथे अवेलेबल होतात. ठीक आहे. सो यू नीड टू मेक शुअर तुम्ही व्हेरीफाय करताय तुमचा बिझनेस. आणि आता कोणीतरी सांगितलं की 30 सेकंडचा मिनिमम व्हिडिओ लागतो. सो या, गेट अ व्हिडिओ डन ऑफ ऍटलीस्ट 30 सेकंड, अपलोड करा. देन तुमचा बिझनेस व्हेरीफाय झाल्यानंतर मग तुम्हाला प्रोडक्ट कॅटलॉग बनवता येतो. ठीक आहे. तुम्हाला सर्व्हिस लिस्टिंग करता येतं, म्हणजे तुमचे प्रोडक्ट्स काय काय आहेत, तुमच्या सर्व्हिसेस काय काय आहेत, याचा एक लिस्ट तुम्हाला बनवता येते, जसं इथे त्यांनी बनवलेली आहे. ठीक आहे. इथे त्यांनी मेन्यूचे फोटोज टाकले, पण ओव्हरव्ह्यू मध्ये समटाइम्स यू कॅन ऍड युअर प्रॉडक्ट्स ओव्हर हिअर. ठीक आहे. सो ते तुम्हाला इथे ऍड करता येतात तुमचे प्रॉडक्ट्स. बिझनेसची इन्फॉर्मेशन, जसं मी म्हणालो की तुमच्या बिझनेसची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते व्यवस्थित. सो आता हा व्ह्यू थोडासा बदललेला आहे. इफ यू गो टू दयासराज पेज, सो ह्या दयासराचा हा जो फोटो आहे हा जुना आहे, जेव्हा दयासराचं ऑफिस होतं, पण आता दयासरा ऑनलाईन आहे. सो ज्यांचा प्रश्न होता की माझा ऍड्रेस नाहीये, ठीक आहे, आता तुम्ही इथं दयासराच्या पेजवरती गेलात, तुम्हाला इथं ऍड्रेस दिसणार नाही.
ठीक आहे. सो दॅट इज फाईन. नसेल ऍड्रेस तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सो इथे मग बाकी इन्फॉर्मेशन दिसते, म्हणजे फोन नंबर दिसतो, कधीपर्यंत चालू आहे ते दिसतंय, रिव्ह्यूज दिसत आहेत, काही अपडेट्स तुम्ही टाकू शकता, इथे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला इथं दिसतंय. सो या ऑनलाईन जरी बिझनेस असेल, यू कॅन क्रिएट युअर प्रोफाईल. पोस्ट येतात. सो जसं मी मगाशी म्हणालो होतो, फेसबुकवरती आपण पोस्ट करतो, सेम तशाच पोस्ट तुम्ही गुगल मॅप बिझनेस वरती सुद्धा करू शकता. आणि त्याचा साईज एक असतो, एक स्पेसिफिक साईज यू शुड कीप इन माइंड. सो 1200 इंटू 900 पिक्सल हा एक स्पेसिफिक साईज आहे, आणि या साईजचा ते फोटोज असले पाहिजेत. पोस्ट म्हणजे जसं इथे तुम्हाला एकच मिनिट द्या, माझं परत थोडस स्लो झालंय. एकच मिनिट, आय एम जस्ट पॉझिंग फॉर अ मोमेंट. ओके. सो ही जी पोस्ट तुम्हाला दिसते आता रिसेंटली, ही पोस्ट आम्ही केली होती. सो अशा प्रकारची पोस्ट तुम्हाला इथे दिसते. देन तुम्ही canva.com, कॅनवा हे सगळ्यांना माहिती असेल. आय विल जस्ट शेअर द लिंक ओव्हर हिअर, कॅनवाची. सो ते हे ऍप आहे कॅनवा, ना कॅनवा? येस, हे हा कॅनवाचे हा जे आहे. हा टूल हा. आहे that you can use to create images. It's a free of cost tool. त्याचे काही ऍडव्हान्स फीचर आहेत जे पेड असतात, पण बेसिक फीचर्स आर फ्री ऑफ कॉस्ट. सो ते तुम्ही यूज करून तुमच्या इमेजेस तुम्ही क्रिएट करू शकता. आणि यू कॅन ऍड अ कॉल टू ऍक्शन बटन, जसं कॉल नाव, साइन अप. जसं आता देयासराच्या पोस्ट तुम्हाला इथं लर्न मोर दिसतंय. सो लर्न मोर वरती क्लिक केलं की विल गो टू देयासराज वेबसाईट. ठीक आहे. सो अशा प्रकारचं कॉल नावचं, सी यू केम टू दिस वेबसाईट. सो अशा प्रकारचं कॉल नावाचं बटन तुम्ही देऊ शकता. सो तिथे तुम्ही तुमच्या बिझनेसचं वेबसाईट तुम्ही टाकू शकता, किंवा से तुमचा ऑनलाईन बिझनेस असेल आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याची लिंक तुम्ही तिथे देऊ शकता. आणि नसेल काही, इन केस तुमचं नाहीये तसं, तर फाईन, म्हणजे तुम्ही तिथं नाही बटन दिलं कुठलं तरी चालणार, ते काय कंपल्सरी नसतं. सो हे अशा काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तुम्ही ऑफरची पोस्ट करू शकता, किंवा तुम्ही काही इव्हेंट होणार असेल त्याची सुद्धा पोस्ट तुम्हाला करता येते. येस, कोणीतरी विचारलं होतं लोगो टाकता येतो का? येस, तुम्हाला लोगो टाकता येतो. उलट लोगो टाकलाच पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो की लॉट ऑफ टाइम्स व्हॉट पीपल डू इज, आम्ही छोटे व्यावसायिक आहोत म्हणून ते बऱ्याच वेळेला काय करतात, स्वतःचा फोटो टाकतात व्यवसायासाठी, व्यवसायाच्या प्रोफाईलवरती स्वतःचा फोटो टाकतात, किंवा प्रोडक्टचा फोटो टाकतात. तर असं अजिबात करू नका. मेक शुअर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा लोगोच तुम्ही अपलोड कराल. इन केस तुमचा लोगो नसेल तर कॅनव्हा सारखं जे टूल आहे ते टूल तुम्ही वापरा, आणि एक सिम्पल साधा लोगो तुम्हाला बनवता येईल. तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही स्वतः सुद्धा तो बनवू शकता. सो तो लोगो तुम्ही अपलोड करत जा. कारण तुम्ही अक्रॉस ऑल चॅनल्स, जर का तुम्ही एक गोष्ट बघितली, मोठमोठे बिझनेसेस जे करत असतात त्यांचा नेहमी लोगोच ते वापरतात. ठीक आहे, किती मोठा बिझनेस असेल तरी त्यांचा लोगो नेहमी ते वापरतात. आपल्याला लोगोने बिझनेसची ओळख होते. नायकीचा लोगो असेल, किंवा टाटाचा लोगो असेल, MRFचा लोगो असेल, और एनी लोगो, मॅकडॉनल्डचा लोगो आहे. लोगो ही तुमच्या व्यवसायाची ओळख आहे. ठीक आहे, मग व्यवसाय तुमचा मोठा असो छोटा असो. सो व्हॉट ग्लोबल ब्रँड्स आर डुईंग, आपल्याला ते लोकल लेवलवरती करायचंय. ठीक आहे, जे मोठे ब्रँड्स जे करतात ते तुम्हाला लोकल लेवलवरती करायचे आपल्या ब्रँडसाठी. तुमचा बिझनेस छोटा असला तरी तो ब्रँड आहे, सो तुम्हाला ते तुमच्या व्यवसायासाठी करायचं. सो अक्रॉस ऑल प्लॅटफॉर्म्स मेक शुअर तुम्ही तुमचा लोगोच वापरतात. इथे तुम्ही बघितलं बघा, देहासराचा लोगो आहे इथे. ठीक आहे. सो अगदी तुम्ही एकटा बिझनेस करत असाल, बाकी तुमच्या टीम मध्ये कुणी नाहीये, फाईन, लोगोच यूज करायचा. मग व्हॉट्सअप वरती असेल, फेसबुक वरती असेल, किंवा गुगल वरती असेल. लोगोचा साईज काय पाहिजे, तर 800 x 800 पिक्सल. हा साईज का महत्वाचा आहे याचं कारण ना, जर का त्या साईजचा नसेल ना लोगो, तर तो नीट दिसत नाही. मोठा असेल तर तो आपोआप क्रॉप होतो, छोटा असेल तर तो एकदम लहान दिसतो. सो मेक शुअर की तो त्या साईजचा आहे. आणि एक हेडर इमेज पाहिजे, जशी फेसबुक वरती असते कव्हर इमेज, तशीच एखादी हेडर इमेज पण तुम्ही युज करू शकता. आणि काही फोटोज अजून तुम्ही ऍड करू शकता. तुमच्या प्रॉडक्टचे फोटोज ऍड करा, तुमच्या इंटिरियरचे फोटो तुम्ही ऍड करू शकता, किंवा तुमच्या टीम सोबत
तुमचे फोटोज तुम्ही ऍड करू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज तुम्ही गुगल माय बिझनेस वरती ऍड करू शकता. आणि त्याचं एखादं छान तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटी सारख्या टूल्सचा उपयोग करू शकता. सो यूज दीज टूल्स, कॅनवा, चॅट जीपीटी, जे सिम्पल फ्री ऑफ कॉस्ट त्याचे फीचर्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. ओके, नाउ दिस इज इनसाइट्स. कोणीतरी विचारलं होतं की कुठनं सर्च केलंय हे कळतं का, किंवा कुणी सर्च केलंय हे कळतं का. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे इन्साइट्स आहेत. इन्साइट्स म्हणजे काय, बेसिकली तुम्हाला डेटा मिळतो तुमच्या बिझनेसशी रिलेटेड गुगलवरचा. ठीक आहे. आणि हे इन्साइट्स तुम्हाला कुठे दिसतील, तर इन्साइट्सचं आता नाव बदलून परफॉर्मन्स असं झालेलं आहे. ठीक आहे. परफॉर्मन्स वरती तुम्ही गेलात की तुम्हाला हे सगळे असे डिटेल्स दिसतात. ठीक आहे. तुम्ही इथे टाइम पिरियड सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. हा फेब्रुवारी पासून जुलै 2024 असा टाइम पिरियड सिलेक्ट झाला. तुम्ही मार्च ते जुलै सिलेक्ट करू शकता. अप्लाय म्हणलं की तुम्हाला हे सगळे इथे डिटेल्स दिसतील, ओव्हरव्ह्यू दिसतो. सी बेसिकली 3196 लोकांनी प्रोफाईल बघितलेलं. आपण एक काम करूया, आपण लेट्स सी, आपण जुलै महिनाच बघूयात. ठीक आहे. सो 524 लोकांनी हॅव व्ह्यूड युअर बिझनेस ऑन प्रोफाईल. ठीक आहे. 524 लोकांनी ते सर्च केलेलं आहे. 524 लोकांनी देयासरा फाउंडेशन सर्च करून त्यांना या डिटेल्स दिसलेल्या आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला कॉल्स काही लोकांनी केले का ते डिटेल्स दिसतात. किंवा आपण परत पीपीटी कडे येऊयात. पीपीटी वरती मी तुम्हाला दाखवतो. हे इन्साइट्स मध्ये तुम्हाला हे डिटेल्स दिसतात की किती लोकांनी सर्च केलेले आहे तुमच्या बिझनेससाठी. आणि कीवर्ड्स जे मी मगाशी म्हणालो होतो. सो कीवर्ड्स म्हणजे काय, थोडक्यात असं समजा की तुम्ही कस्टमर आहात. ठीक आहे. आणि जे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये विकता, इमॅजिन करा की तुम्ही एक कस्टमर आहात आणि तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट तुम्ही सर्च करताय गुगलवरती. तुम्हाला ते प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे. लेट्स से कोणाचा साड्यांचा बिझनेस आहे. सो मी कस्टमर आहे आणि मला सर्च करायचंय गुगलवरती. मी काय वर्ड्स यूज करेल, से आय विल से पैठणी साड्या, और पैठणी सारी शॉप नियर मी, पैठणी सारी शॉप इन पुणे, पैठणी सारी शॉप इन कर्वेनगर, इन कोथरूड, इन डेक्कन. हे जे वर्ड्स आहेत सगळे, हे वर्ड्स म्हणजे तुमचे कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला हे कीवर्ड्स दिसतात. म्हणजे आमची जी कंपनी अपग्रोथ, सो बेसिकली अपग्रोथ या नावानं किती लोकांनी सर्च केलं, तर 245 लोकांनी. ग्रोथ मार्केटिंग किती लोकांनी सर्च केलं, तर 188 लोकांनी ग्रोथ मार्केटिंग असं सर्च केलं होतं. सो हे जे कीवर्ड्स आहेत, ते कीवर्ड्स तुम्हाला युज करायचे. कुठं युज करायचे, ज्या तुम्ही पोस्ट करता ना, पोस्ट वरती तुम्हाला हे कीवर्ड्स युज करायचे. म्हणजे तुम्ही जे इमेजेस अपलोड कराल तिथे तुम्हाला हे कीवर्ड्स टाकायचे. तिथे तुम्हाला हे मेन्शन करायचे की से बाय काय, डिझायनर साडीज, बाय डिझायनर साडीज इन कर्वेनगर, बाय डिझायनर साडीज इन कोथरूड. हे जे असे काही वर्ड्स असतात, हे वर्ड्स तुम्हाला ते पोस्ट करताना युज करायचे. आणि मग तुम्हाला यातनं कळायला लागतं की कुठले वर्ड्स लोक सर्च करताय, आणि मग ते वर्ड्स तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये युज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इन्साइट्स मध्ये अजून काय दिसू शकतं, तर कस्टमर्सनी ऍक्शन काय घेतलेली आहे. ठीक आहे. जेव्हा कस्टमर तुमच्या वेबसाईटवरती किंवा तुमच्या गुगल माय बिझनेस प्रोफाईलवरती आला, त्यानं किंवा तिनं ऍक्शन काय घेतली, म्हणजे किती लोकांनी, त्यांच्यातल्या किती लोकांनी सर्च केलं, किती लोकांनी सर्च केलं तुमच्या प्रोफाईलला, किंवा किती लोकांनी तुमच्या वेबसाईटला व्हिजिट केलं, किती लोकांनी डिरेक्शन मागितली, पत्ता शोधला, किती लोकांनी तुम्हाला कॉल केलं, हे डिटेल्स तुम्हाला दिसतात. ठीक आहे. पिनकोड्स तुम्हाला दिसतात की कुठून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. सो हे सगळे डिटेल्स जेव्हा तुम्ही इन्साइट्स मध्ये जाता, तेव्हा तुम्हाला हे डिटेल्स सगळे तुमचे दिसतात, जे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी युज करू शकता. इन केस तुम्ही फ्युचरमध्ये कधी ऍड रन केली, तुम्हाला त्यासाठी हे डिटेल्स उपयोगी पडतील. आणि आय थिंक परत खूप क्वेश्चन्स आलेले, सो आय विल कम टू क्वेश्चन्स वन्स अगेन. इन द कमिंग डेज जीएमबी नीड सबस्क्रिप्शन चार्जेस? नो, आत्ता तरी असं काही नाहीये. जीएमबी हे कम्प्लिटली फ्री आहे. सो जीएमबी अकाउंट क्रिएट करण्यासाठी यू डोंट हॅव टू पे एनिथिंग टू एनीवन. Once business is verified, then only it's visible to customers. Is it correct?
जोपर्यंत तुमचा बिझनेस व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत तुमच्या कस्टमर्सना तुमचा बिझनेस दिसत नाही, तो फक्त तुम्हालाच दिसतो, इतरांना दिसत नाही. प्रोफेशनल बिझनेससाठी गुगल माय बिझनेस अकाउंट करता येईल का? ऑफकोर्स करता येईल. ऑफकोर्स तुम्ही तुमची जी फर्म आहे त्या फर्मच्या नावानं तुम्ही बिझनेस तुमचा सुरू करू शकता. लेट्स से मी गुगलवरती सर्च करतो की हे बघा, हे मला इथे सगळे डिटेल्स दिसत आहेत. आर्किटेक्ट फॉर्म मी सर्च केलं की मला हे कन्सल्टंट सगळे दिसत आहेत. सो ऑफकोर्स तुम्ही गुगलवरती तुमच्या प्रोफेशनल बिझनेससाठी तुम्ही करू शकता. तुम्ही लॉयर असाल, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट असाल, कंपनी सेक्रेटरी असाल, किंवा अजून मॅम जसं तुम्ही इंटिरियर डिझायनर असाल, आर्किटेक्ट असाल, यू कॅन क्रिएट युअर बिझनेस. समटाइम्स टेक अ सेशन ऑन चॅट जीपीटी. डेफिनेटली वी विल डेफिनेटली प्लॅन दॅट. टू डिफरंट बिझनेसेस ऑन सेम ऍड्रेस असल्यास काय करावे? दोन सेपरेट असावेत अकाउंट्स त्याचे, कारण देर इज अ चान्स गुगल कॅन सस्पेंड इदर ऑफ द अकाउंट्स. सो डोंट डू दॅट. तुम्ही थोडासा ऍड्रेस चेंज करू शकता तुमचा. FB इन्स्टा लिंक बिझनेस अपलोड करता येते का? येस, यू कॅन अपलोड बिझनेस FB व्हेरीफाय किंवा. कसा होतो? हॅलो. बिझनेस व्हेरीफाय कसा होतो? एनिवन सेइंग समथिंग? मला कळत नाहीये. हा, आपला बिझनेस व्हेरीफाय कसा करतात ते गुगल? व्हेरीफाय करायला व्हिडिओ क्रिएट करावी लागते. ओके. तुम्ही जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन वरती येता, त्या स्टेज पर्यंत तुम्ही येता, तेव्हा गुगल हा. तुम्हाला एक व्हिडिओ तयार करायला सांगतो तुमच्या सराउंडिंग ओके. एरियाची. ती व्हिडिओ तुम्ही करायची आणि गुगलला अपलोड करायची की तुमचा बिझनेस व्हेरीफाय होईल. ओके, थँक्यू. FB आणि इन्स्टा लिंक अपलोड करता येते का? येस, डेफिनेटली. तुम्ही लर्न मोर जो ऑप्शन असतो ना, हा जो इथे ऑप्शन आहे लर्न मोर नावाचा, इथे तुम्ही समजा तुम्ही एखादं प्रॉडक्ट तुमचं त्याचा फोटो तुम्ही टाकलेला आहे, तर त्याच प्रॉडक्ट रिलेटेड समजा तुम्ही काही इन्स्टावरती FB वरती पोस्ट केली असेल, तर लर्न मोर वरती तुम्ही ते डिटेल्स टाकू शकता. सो तुम्हाला लर्न मोर किंवा बाय यासाठी वगैरे तुम्हाला हे ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता. युजली वेबसाईटवरती काही लोक हे ट्रिक करतात, वेबसाईटच्या जागी त्यांचे इंस्टाग्रामची प्रोफाईल टाकतात. इन केस त्यांची स्वतःची वेबसाईट नसेल तर व्हॉट दे डू इज वेबसाईटच्या इथे दे पुट देअर इंस्टाग्राम लिंक. ती ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता इन केस तुमची वेबसाईट नसेल तर. पण वेबसाईट असेल तर डेफिनेटली तुम्ही वेबसाईट ऍड करावी. एक बिझनेस ऑन ऍड्रेस. आय थिंक आय हॅव आन्सर्ड दिस क्वेश्चन. यू शुड हॅव वन बिझनेस फॉर वन ऍड्रेस. आपली प्रोफाईल टॉपवर येण्यासाठी काही प्लॅन असतात का? सो बेसिकली यू हॅव टू बी कन्सिस्टंट. प्रोफाईल टॉपला येण्यासाठी कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. तुम्हाला दर आठवड्याला काही ना काहीतरी पोस्ट तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो, कॅनवा, चॅट जीपीटी सारखे टूल्स क्रिएट करून यू कॅन क्रिएट सम पोस्ट. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एका दिवशी 10 पोस्ट केल्यात आणि त्याच्यानंतर आठवडाभर महिनाभर तुम्ही काही केलं नाहीये, असं अजिबात करू नका. इन्स्टेड लेट्स से की या आठवड्याला 2 पोस्ट मी करणार आहे. कीप डुईंग दॅट. 2 पोस्ट 2 आठवड्याला कीवर्ड्स यूज करून डिफरंट डिफरंट प्रोडक्ट्स तुमचे तुम्ही शोकेस करू शकता. त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता. वेगवेगळे जे कॉल टू ऍक्शन बटन्स आहेत ते तुम्ही ऍड करा. सो कीप पोस्टिंग, बी कन्सिस्टंट, आणि मग त्याच्यानंतर काही महिन्यांनी तुमची प्रोफाईल टॉप वरती येऊ शकते. जस्ट कीप दिस इन माइंड की गुगल मॅप बिझनेस वरती प्रोफाईल टॉप वरती येणं इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. तुम्ही आज सुरू केले आणि काही दिवसांनी लगेच तुमची प्रोफाईल टॉप वरती आली असं नाहीये. त्याला अनेक दिवस, अनेक महिने जातात. आणि टॉप वरती आल्यानंतर पण टॉप वरती राहण्यासाठी तुम्हाला काम करत राहावं लागतं. ठीक आहे. म्हणजे टॉप वरती आला की आता आमचा बिझनेस टॉप वरतीच राहणार आहे असं होत नाही. टॉप वरती आल्यावर पण यू नीड टू कीप पोस्टिंग, कीप अपडेटिंग युअर प्रोफाईल. सो दॅट्स दी ओनली प्लॅन यू कॅन फॉलो. FB किंवा इन्स्टावर जर असतात ऍक्टिव्ह राहावं लागतं बाय ऍडिंग पोस्ट, तसं इथे पण करावं लागतं का? एक्झॅक्टली, नो, इट इज नॉट वन टाइम ऍक्टिव्हिटी. जसं तुम्ही FB वरती, इन्स्टावरती पोस्ट करताय तसेच गुगल वरती सुद्धा पोस्ट करावं. पेड प्लॅन असे कोणते नाही आहेत. बिझनेस व्हेरीफाय कसं होते, आय हॅव आन्सर्ड दिस. तुम्हाला व्हिडिओ करावा लागतो इन केस. आणि आणखीन एक आहे, कोणाला वेगळं ऑप्शन सुद्धा व्हेरिफिकेशनचा येऊ शकतो बरं का. ओके.
तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन सुद्धा येऊ शकतं. इन केस तुमचा बिझनेस जर का ऑनलाईन असेल तर तुम्हाला कदाचित ओटीपी व्हेरिफिकेशनचा ऑप्शन सुद्धा येऊ शकतो. अनफॉर्च्युनेटली कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आपल्या हातात नसते, गुगलवरती. सो जो ऑप्शन गुगलने आपल्याला दिला, यू हॅव टू फॉलो दॅट ऑप्शन. अदर दॅन दॅट वी कांट डू मच. तुम्हाला तोच एक ऑप्शन आहे ज्याच्याने तुम्ही प्रोफाईल तुमचं व्हेरीफाय करू शकता. आपलं जीमेल अकाउंट आणि याचं काही लिंकिंग असतं का? डेफिनेटली सोनाली मॅम, तुमचं जीमेल अकाउंट नसेल तर तुम्हाला गुगल मॅप बिझनेस क्रिएट करताच येत नाही. गुगल मॅप बिझनेस क्रिएट करण्यासाठी कंपल्सरी जीमेल अकाउंट लागतं. ठीक आहे. सो जर का तुमचं जीमेल अकाउंट नसेल तर तुम्हाला आधी जीमेल वरती अकाउंट तुम्हाला क्रिएट करावं लागतं आणि ते अकाउंट युज करूनच तुम्हाला गुगल मॅप बिझनेस क्रिएट करता येतं. अनलेस अँड अंटिल यू हॅव अ जीमेल अकाउंट तुम्हाला नाही करता येत. सॅप इम्प्लिमेंटेशन कसं युजफुल होऊ शकतं? मला हा प्रश्न नाही कळला. म्हणजे वाय यू वॉन्ट टू यूज सॅप ओव्हर हिअर, मला प्रश्न नाही कळला. रिअली गुड इन्फॉर्मेशन, थँक्यू सर. प्रोफेशनल बिझनेस साठी गुगल मॅप बिझनेस ओपन करता येईल का? ओके. ओके मॅम, हे मी परत सांगू का? तुम्ही मृणाल मॅम, तुम्हाला कळलं नाही का? आय थिंक मॅम तुमचा आवाज खूप बारीक येतोय. सो आय विल जस्ट रिपीट. तुमचा प्रोफेशनल बिझनेस असेल तरी सुद्धा डेफिनेटली तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता. कोणताही प्रोफेशनल बिझनेस असेल, आर्किटेक्ट असेल, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट, वकील असाल तरी देखील तुम्ही तुमचं प्रोफाईल क्रिएट करू शकता. अँड यू शुड क्रिएट युअर प्रोफाईल. दॅट इज माय आन्सर. बिझनेस अकाउंट आहे बट प्रॉपर ऍड्रेस अपडेट करायचा असेल तर जसा, म्हणजे मला प्रश्न कळला नाही. तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करता त्याच वेळेला तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस द्यावा लागतो. युअर कॉन्टॅक्ट नंबर फॉर फ्युचर रेफरन्स. डेफिनेटली यू कॅन रीच आउट टू देआसरा or any query you have, you can reach out to Deasra Foundation for that. बरेच प्रोडक्ट्स आहेत. सो जास्तीत जास्त रीच वाढावा म्हणून कोणते कीवर्ड्स यूज करावे प्लीज गाईड, कारण पोस्ट प्रॉपर करून पण जास्त ऑर्डर्स येत नाहीत फ्रॉम इन्स्टा. सो ते GMB ला पण युजफुल होईल. ओके. सो तुमचे हे जे प्रॉडक्ट्स आहेत, तुमच्या प्रॉडक्टची खासियत काय? म्हणजे तुमच्या प्रॉडक्टचं मटेरियल कसं आहे, तुमचे प्रॉडक्ट्स क्वालिटी कशी आहे, याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही असे काही टूल्स जे मी म्हणालो चॅट जीपीटी सारखे, ते तुम्ही युज करू शकता. आणि चॅट जीपीटीला तुम्ही सांगू शकता की यूज कीवर्ड्स, मोर कीवर्ड्स. सो बेसिकली तुमच्या प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे, तुमच्या प्रॉडक्टचं रॉ मटेरियल तुम्ही कसं क्वालिटीचं वापरलेलं आहे. बेसिकली तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट, जसं तुम्ही एखाद्या कस्टमरला, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट समोर आला कस्टमर आणि तुम्ही त्याला कसं एक्सप्लेन कराल की ही पैठणी साडी आहे, ही पैठणी साडी का तुम्ही घ्यावी, तेच तुम्हाला फक्त थोडक्यात डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय. जे तुम्ही तुमच्या कस्टमरला ऍक्च्युली समोर आल्यानंतर सांगता आणि आय एम शुअर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असाल. सो तेच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं. आणि ते कसं लिहायचं यासाठी तुम्ही चॅट जीपीटी सारख्या टूल्सचा उपयोग करू शकता. चॅट जीपीटीचं एखादं सेशन घेऊ शकाल का सर? डेफिनेटली येस येस. मी हे कन्सिडर केलेलं आहे. आय हॅव नोटेड इट डाऊन. आम्ही थँक्यू. डेफिनेटली देआसराला हे नक्की सांगेन की चॅट जीपीटी वरती पण एखादं सेशन जरूर घ्यावं. थँक्यू. Is the website more useful? What do you recommend for a beginner scale business? Okay. Both have their own purposes. दोघांचे स्वतःचे काही पर्पजेस आहेत. वेबसाईट इज युअर ऍसेट. मी हे नेहमी सांगतो की गुगल मॅप बिझनेस असेल किंवा वेबसाईट असेल, हे तुमचे ऍसेट्स आहेत. ठीक आहे. अँड द मोर ऍसेट्स यू हॅव द बेटर इट इज. ठीक आहे. सो इन केस to start with, if website is something that is very difficult for you to invest in, because a dynamic website create करण्यासाठी it needs a lot of resources. So in that case, to begin with, if your resources are limited, you can start with Google My Business. But again, even after having your own website, त्याच्यानंतर पण Google My Business असावंच. कारण Google My Business वरती तुम्ही तुमची वेबसाईट ऍड करू शकताय ना. सो वेबसाईट आणि Google My Business दे गो हँड इन हँड. ठीक आहे. सो तुम्ही एक नाही सिलेक्ट करू शकत. पण इन केस तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर असाल, यू हॅव लिमिटेड फंड्स टू स्टार्ट विथ, then go with Google My Business first and then eventually you can go to website.
येस मॅम, मी आय रिपीट इट अगेन, प्रोफेशनल बिझनेस साठी यू कॅन क्रिएट युअर गुगल मॅप बिझनेस प्रोफाईल. फोटो प्रमाणे व्हिडिओ पण अपलोड करता येतो का? येस, व्हिडिओ पण अपलोड करता येतो. युजली लोक गुगल मॅप बिझनेस वरती फोटोज टाकतात, व्हिडिओ जास्त टाकत नाही, पण येस, तुम्ही व्हिडिओज पण अपलोड करू शकता. शुड ऑल कीवर्ड्स बी इन द डिस्क्रिप्शन? येस, यूज मोर अँड मोर कीवर्ड्स. इन्स्टेड ऑफ सेइंग ऑल, आय वुड से यूज मोर अँड मोर कीवर्ड्स. हे सगळे पेड आहेत का? अजिबात नाही सोनाली मॅम. हे जे सगळं आता मी सांगितलं, अकाउंट क्रिएट करणं असेल, फोटोज अपलोड करणं असतील, किंवा ऍड्रेस तुमचा मॅप वरती टाकणं असेल, या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्हाला गुगलला काही पे करायचं नाहीये. ठीक आहे, यू डोंट हॅव टू पे एनिथिंग. तुमचा तुमचा बिझनेस गुगल मॅप वरती दिसण्यासाठी तुम्हाला गुगलला पैसे द्यायचे नाहीये. ठीक आहे. सो हे फ्री टूल आहे, जे फर्स्ट स्लाइड मध्ये मी म्हणालेलं आहे. फ्री अँड इझी टू यूज टूल आहे. सो कीप दिस इन माइंड, इट्स अ फ्री टूल. कॅन वी ऍड प्रॉडक्ट पिक्चर्स विथ कीवर्ड्स? येस. आणि तुमच्या प्रॉडक्ट कॅटलॉग मध्ये तुम्ही प्रॉडक्ट ऍड करू शकता. ऑलरेडी असलेला ईमेल आयडी बिझनेस अकाउंट साठी वापरता येईल का? हा, डेफिनेटली यू कॅन. यू डोंट हॅव टू क्रिएट न्यू आयडी. तुम्ही तुमचा जो एक्झिस्टिंग ईमेल आयडी असेल तो तुम्ही वापरू शकता. ऍड्रेस एडिट करायचा आहे, सो यू कॅन गो टू, इथे तुमची बिझनेस प्रोफाईल तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. इथे इफ यू क्लिक ऑन एडिट प्रोफाईल, यू विल गेट ऑप्शन हिअर कॉन्टॅक्ट लोकेशन. इथे तुम्ही तुमचा ऍड्रेस चेंज करू शकता. एक मिनिट. ऍड्रेस एडिट करायचा. ओके. कीवर्ड अँड हॅशटॅग्स हॅव अ सिमिलर कॉन्सेप्ट. इज इट? काइंड ऑफ सिमिलर, नॉट एक्झॅक्टली. आणि गुगल वरती हॅशटॅग्स वर्क करत नाहीत. ओके. सो गुगल वरती हॅशटॅगचा काही उपयोग होत नाही. सो इट्स फाईन इफ यू डोंट यूज हॅशटॅग्स ऑन गुगल. दॅट इज फाईन. ऑनलाईन बिझनेस साठी हॅशटॅगचा बेसिकली ना ट्रेंडिंग टॉपिक साठी हॅशटॅगचा जास्त उपयोग होतो. कीवर्ड्स पेक्षा मी म्हणेल काय ट्रेंडिंग चालू आहे आता, त्यासाठी तुम्ही हॅशटॅग्स यूज करू शकता. ऑनलाईन बिझनेससाठी आपला रजिस्टर नंबर यूज करायचा का? असा मोबाईल नंबर जो बँक अकाउंट, नाही, तू यू कॅन यूज युअर रजिस्टर्ड नंबर, नॉट नेसेसरी काही बँक अकाउंट वगैरे त्याच्याशी कनेक्टेड नंबर लागतो. दॅट्स फाईन. इंस्टाग्रामवर नवीन बिझनेस स्क्रॅच पासून सुरू करण्यासाठी वर्कशॉप करा? येस, डेफिनेटली. आपलं इंस्टाग्राम वरती सुद्धा होतं. आपण फेसबुक वरती करतो, इंस्टाग्राम वरती करतो. डेफिनेटली आपण हे नक्कीच करूयात. वंडरफुल सेशन. थँक्यू मॅम, थँक्यू. लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकाल का? येस, जीएमबी ची लिंक तुम्ही व्हॉट्सअप वरती पाठवू शकता ना. इफ यू गो टू, हे प्रोफाईल इथं आहे ना. इफ आय गो टू, हाऊ कॅन आय शेअर, ओके, दिस इज माय ओन प्रोफाईल. सो मे बी इफ आय गो टू सम अदर प्रोफाईल, लेट्स से आपण ते केक शॉपच्या इथे जाऊयात. केक शॉप पुणे. सो ओके, ही प्रोफाईल समजा मला पाठवायची असेल तर व्हॉट आय कॅन डू इज, शेअर वरती मी क्लिक करू शकतो. एकच मिनिट. शेअर वरती क्लिक करून ही लिंक मी कॉपी करून पेस्ट करू शकतो. आय कॅन शो इट टू एव्हरीवन. और एल्स इथनं ही वरची URL सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता डायरेक्टली. यू कॅन जस्ट कॉपी दिस URL तुमच्या स्वतःच्या बिझनेसची अँड यू कॅन शेअर इट विथ एव्हरीवन. आय थिंक इथे काही क्वेश्चन्स सेक्शन मध्ये आले आहेत. सॉरी इफ आय मिस देम, आय एम सॉरी. मला हे क्वेश्चन्स इथे दिसले नाहीत. आपला जीमेल अकाउंट आहे, याचं काही लिंकिंग असतं का? येस, आय हॅव आन्सर्ड दॅट. व्हिडिओ शॉपच्या बाहेर यायचा की आतला? तुम्ही आतला बाहेरचा दोन्ही घेऊ शकता. बेसिकली सराउंडिंग काय आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, दिस इज इंटरेस्टिंग. जर बिझनेस पेज असेल आणि एकनाथ सरांनी विचारलंय, जर बिझनेस पेज असेल बिझनेसच्या नावाने, परंतु कस्टमर कधी आपल्या स्वतःच्या नावाने शोधत असतात, तरी पॅरलल असे अकाउंट स्वतःच्या नावाने करावं का? नका करू, कारण म्हणजे तो इट कुड क्रिएट सम व्हायलेशन्स. सो युजली कीप इट विथ युअर प्रोफेशनल नेम. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये इथे तुम्ही लिहू शकता की हा बिझनेस कोणी ओन केलेला आहे. हे इथे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये इथे लिहू शकता की दिस बिझनेस इज ओन बाय और मॅनेज बाय. तुमचं नाव इथे तुम्ही टाकू शकता.
आणि डिस्क्रिप्शन मध्ये यू कॅन मेन्शन दॅट. ओके. अजून एक कुठला तरी क्वेश्चन होता. एफबी किंवा इन्स्टावर राहावं लागतं. ओके, आय हॅव आन्सर्ड दिस क्वेश्चन एज वेल. बिझनेस अकाउंटचे नाव रजिस्टर असलं पाहिजे का? आय थिंक यू आर मेन्शनिंग की बिझनेस अकाउंट म्हणजे तुमचा बिझनेस रजिस्टर्ड पाहिजे का? नॉट नेसेसरी, नसेल तरी चालतं. ओके. सो अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? गुगल गुगल ड्राईव्ह. ओके ओके, ठीक आहे. आय विल ऍक्च्युली फर्स्ट टाइम सर आम्हाला रिक्वेस्ट झाली की गुगल ड्राईव्ह वरती सेशन घ्या. इंटरेस्टिंग आहे तुमची रिक्वेस्ट, पण आय विल डेफिनेटली कन्वे इट टू दयासरा. युजली आम्हाला इंस्टाग्राम, चॅट जीपीटी, कॅनवा, पण तुमचं सजेशन सुद्धा आय हॅव नोटेड इट डाऊन. गुगल ड्राईव्ह वरती पण डेफिनेटली आपण करू शकतो सेशन. अकाउंट ओपन करताना जे नाव आपण देणार ते रजिस्टर हवं का? नॉट नेसेसरी, नसलं तरी चालेल. म्हणजे रजिस्टर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ना की कोणत्या गव्हर्नमेंट एजन्सीकडे ते रजिस्टर पाहिजे का, असंच तुम्ही म्हणताय ना? तुमचा बिझनेस बेसिकली काय कंपनी ऍक्टच्या अंडर वगैरे येत असेल तर तो रजिस्टर पाहिजे का? नसेल तरी चालेल. आता तुमचं एखादं सिम्पल शॉप असेल, सोल प्रोप्रायटरशिप असेल, तर ते काय तुमचं रजिस्टर नसतं. सो दॅट इज फाईन. व्हेरी युजफुल इन्फॉर्मेटिव्ह, थँक्यू. मेटा एआय वर पण करा डेफिनेटली. येस, एआय वर पण आपण सेशन करूयात. हाऊ फ्रिक्वेंटली शुड वी कीप अपडेटिंग फॉर इम्प्रुव्हिंग आवर परफॉर्मन्स इन जीएमबी? फ्रिक्वेन्सी तुम्ही ठरवा. दिस इज व्हॉट आय वुड से. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी ही अगदी तुम्ही आठवड्याला 2 पोस्ट करताय मिनिमम, मिनिमम 2 पोस्ट असाव्यात, दॅट इज फाईन. पण कीप डुईंग दिस. हे तुम्ही जेव्हा 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने कराल तेव्हा तुम्हाला फायनली रिझल्ट दिसायला लागतील. काही लोक बऱ्याच वेळेला काय करतात की दे पोस्ट एव्हरीथिंग इन कपल ऑफ डेज, 3-4 दिवसातच सगळं पोस्ट करतात आणि देन 2-3 महिने काहीच नसतं. ठीक आहे. सो तसं करू नका. फ्रिक्वेन्सी तुम्ही अगदी 2 पोस्ट आठवड्याला, 2 पोस्ट, अगदी एक जरी तुम्ही म्हणाला चालेल, एक जरी करताय तुम्ही आठवड्याला 1 पोस्ट, दॅट इज फाईन. पण कीप डुईंग इट फॉर फ्यू मंथ्स, तरच मग रिझल्ट दिसतील. फेसबुक सेशन अटेंड केले, डिटेल घेत नाहीत. येस, वी विल टेक सच सेशन इन एव्हरी मंथ. ऍक्च्युली आपले दर महिन्याला सेशन्स असतात. सो आय वुड रिक्वेस्ट एव्हरी वन टू फॉलो दयासरा फाउंडेशन ऑन ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वेर एव्हर यू आर अवेलेबल. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. सो इफ यू कीप फॉलोइंग दयासरा फाउंडेशन यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन, कारण दर महिन्याला आपले वेगवेगळ्या टॉपिक्स वरती सेशन्स होत असतात. Yes, so if you Shobana ma'am, if you just follow the Asra Foundation on Facebook, Instagram, yes, how to run ads याच्यावरती पण आपण घेऊयात एक सेशन नक्कीच. ओके. एनिबडी एल्स, काही कोणाचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट हवी असेल, सेशन आवडलं नाही आवडलं, हे बरोबर आहे, हे चूक आहे, असं काही कोणाला काही सजेस्ट करायचं असेल, नॉट जस्ट क्वेश्चन्स, तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. वी आर मोर दॅन हॅपी टू गेट युअर सजेशन्स. सर चॅट जीपीटीची लिंक पाठवाल का? कसं यूज करायचं, काय कसं ते? हॅलो. चॅट जीपीटी. हं. सो वी हो वोंट बी खूप एबल टू छान. कव्हर चॅट जीपीटी राईट नाव. मी जस्ट तुम्हाला एक लिंक पाठवतो. अरे, माझं ओपन झालंय काय चॅट जीपीटी इथे? एक मिनिट, मी तुम्हाला दुसऱ्या टॅब वरून लिंक पाठवतो. एकच मिनिट द्या मला. चॅट जीपीटी ओके. ठीक आहे, आपण हे सेशन क्लोज करायचं मग. काही प्रॉब्लेम असेल, इफ यू वॉन्ट एनी फर्दर हेल्प यू कॅन कॉन्टॅक्ट दयासरा फाउंडेशन, आणि मग दयासरा फाउंडेशन कॅन कनेक्ट यू विथ अस.
ठीक आहे. सो आय विल क्लोज दिस सेशन नाव. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. फॉलो दयासरा फाउंडेशन. आपण दर महिन्याला असे वेगवेगळ्या विषयांवरती असे सेशन्स घेत असतो, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग रिलेटेड. सो तुम्ही दयासरा फाउंडेशनला फॉलो केलं अक्रॉस ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन सगळीकडे दयासरा फाउंडेशनचे प्रोफाईल्स दिसतील. सो आपण तिथे रेग्युलर असे अपडेट टाकत असतो आणि दर महिन्याला आपलं एकतरी असं सेशन वेगवेगळ्या विषयांवरती होत असतं. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि असेच सेशन्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर स्टे ट्यून, फॉलो द आसरा फाउंडेशन. तुम्हाला इन्फॉर्मेशन वेळोवेळी मिळत जाईल. थँक्यू सो मच. ओके. इंस्टाग्राम साठीच फक्त प्लीज लक्षात ठेवा, खूप गरज आहे त्याची, येस कारण येस, आम्हाला नाही डेफिनेटली जमत अजूनही इंस्टाग्राम हवं तसं. डेफिनेटली. येस येस, आपण नक्की करूयात. नक्की. थँक्यू. सर मला एक फक्त विचारायचं, पहिलं हा, म्हणजे थँक्यू तुम्हाला सर्व टीमला. पण मला आता हे सेशन झाल्यानंतर काही दिवसांनी मला युट्यूबवर हे मला सेशन परत बघायला मिळू शकेल? ओके. सो मोस्ट प्रोबेबली आपण युट्यूब वरती हे टाकू, पण आय थिंक तुम्ही जर का अजूनही गेलात युट्यूब वरती तर काही जुन्या लिंक सुद्धा तुम्हाला मिळतील. इन केस काही आपण हे युट्यूब वरती सेशन टाकू की नाही मला ऍक्च्युली याची माहिती नाही आता. पण तुम्ही देयासराच्या युट्यूब चॅनल वरती बघितलं तर काही जुने सेशन्स आहेत, त्याच्या व्हिडिओज तुम्हाला नक्कीच मिळतील. ओके, पण आजचा जो आपला झाला चॅप्टर तो पण असू शकेल जुन्यामध्ये? मला खरंच माहित नाही, मला हे आयडिया, ठीक कन्फर्म आहे. करावं लागेल आय की विल हे चेक. युट्यूब वरती टाकणार आहोत की नाही. सो मी आता काही म्हणजे ओके, गॅरंटी देऊ शकत नाही याची. आय विल बी ऑनेस्ट विथ यू. चालेल. मग दयासरा बरोबर मी व्हॉट्सअपवर विचारू शकेन नंतर कधी हवं असेल तर, अवेलेबल येस आहे का नाही येस ते. येस येस ओके येस. सर, थँक्यू. थँक्यू. ओके, ठीक आहे. मी सेशन क्लोज करतोय आता. अगेन सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि आय अर्ज एव्हरीवन वन्स अगेन टू फॉलो द आसरा फाउंडेशन वेअर वी कीप अपडेटिंग एव्हरीवन अबाउट such sessions we take every month. So again, thank you so much for joining.